मिरजेत प्रभागात पराभवानंतरही माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांची विकास कामे सुरूच, निवडून आलेले नगरसेवक मात्र गायब, योगेंद्र थोरात यांची टीका। मिरजेत प्रभाग क्रमांक 20 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा पराभव झाला होता। मोठ्या प्रमाणावर विकास कामे करून सुद्धा नगरसेवक थोरात यांचा पराभव झाला होता। तो पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला होता। मात्र पराभव होऊन सुद्धा योगेंद्र थोरात यांनी न खचता प्रभागातील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी विकास कामे सुरूच ठेवली आहेत। प्रभागातील महात्मा बसवेश्वर चौक ते कनवाडकर हाऊस, पवार गल्ली, दत्तमठ, दत्त मंदिर परिसरातील रस्त्याची कामे निवडणुकीपूर्वीच मंजूर करून ठेवली होती आणि आता ती प्रत्यक्षात सुरू करण्यात आली आहेत। त्यांनी यावेळी बोलताना माजी नगरसेवक योगेंद्र थोरात म्हणाले, निवडणूक हा एक इव्हेंट होता आणि तो आता संपला आहे। निवडणूक होऊन 100 दिवस उलटले तरी आम्ही विकास कामांमध्ये सक्रिय आहोत। मात्र निवडून आलेले लोक प्रभागात कुठेच विकास काम करताना दिसत नाहीत। वाढीव घरपट्टीचा प्रश्न गंभीर बनला असतानाही कोणताही नगरसेवक नागरिकांसाठी आंदोलन किंवा निवेदन देताना दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली। दत्तमठ ते विजयघर परिसरातील काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून 125 मायक्रॉन शीटचा वापर करून दर्जेदार काम केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी बुद्धविहारासाठी आणलेला निधी दुसरीकडे वळवण्यात आल्याचाही आरोप केला। तसेच काही लोक शिक्षक आणि डॉक्टरांवर दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप करत सार्वजनिक संस्था आणि कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचे म्हटले। काही जण म्हणतात, मला पराभव पचला नाही, पण प्रत्यक्षात काहींना विजय पचवता आलेला नाही। 5 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांची कामे करा, आम्ही विकास कामे सुरू ठेवणार आहोत। निवडून आलेला जास्त काम करतो की पराभूत झालेला याची स्पर्धाच लावा, असे आवाहन योगेंद्र थोरात यांनी केले। 20 मध्ये दत्तमठी ते आपलं विजय माळींचं घर आहे ते काँक्रिटीकरणचं काम चालू आहे। आज PWD विभागाकडून हे काम सुरू आहे। मला सांगायला आनंद वाटतो की आता मिरजमध्ये एवढी कामं सुरू आहेत, मात्र 125 मायक्रॉनचा शीट वापरून PWD विभागामार्फत होणारी ही 2च कामं असतील माझ्या मते, नाहीतर राहिलेली सगळी महापालिकेकडून कामं चालू आहेत। खूप चांगल्या पद्धतीनं 10 वर्ष या रोडला काय होणार नाही असं रोड होत आहे। निवडणुकीला आम्ही शब्द दिला होता की ही कामं आम्ही करू आणि आज निवडणुकीत पराभवानंतर पण आमची कामं चालू आहेत। दुसऱ्यांची कामं दुसऱ्या वार्डात चालू आहेत, निवडून इकडं आले कामं तिकडं चालू आहेत। बुद्धविहारासाठी निधी आणला होता तोही पळवला। आज घरपट्टीसारखा मोठा विषय असताना त्याच्यातही कोण नगरसेवक लक्ष घालत नाही आहेत। तेव्हा आणि लोकांनी नागरिकांनी तक्रार केली की डायरेक्ट तोंडावर बोललं जातं की 2,500 रुपये आम्ही दिलेले आहेत। आणि काही जण म्हणतात की थोरातांना काय पराभव पचवता आला नाही, तुम्हाला विजय पचवता येणार आहे। तुम्ही निवडून आल्यास एकही काम करत नाही आहे। तुम्ही शिक्षकांना धमक्या देत आहे घरी बोलवून, तुम्ही डॉक्टरांना घरी बोलवून धमक्या देत आहे। ज्या सार्वजनिक ठिकाणी मी जी उभा केलेली आहेत शाळा, हॉस्पिटलं, त्या लोकांना, कर्मचाऱ्यांना फक्त दबावतंत्र आणि धमक्या देणं सुरू आहे। तुम्हाला विजय पचवता येणार झाला आहे, तेव्हा विजय पचवू द्या। 5 वर्ष आता तुम्हीच नगरसेवक आहात, लोकांची थोडी कामं करा। आम्ही तर करणारच आहे, पाहिजे तर स्पर्धा लावा। निवडून येणारा माणूस जास्त काम करतोय का पडलेला माणूस जास्त काम करतोय, आमच्या पिंडात आहे, आम्ही काम करतच राहणार। प्रभाग 20 मध्ये 2025-26ची निवडणूक झाली। काही लोक जिंकून आली, लोकांनी आम्हाला कल दिला की आमचा पराभव झाला। मात्र जे लोकांना शब्द दिला होता, महात्मा बसवेश्वर चौक ते कनवाडकर हाऊस असेल, पवार गल्ली असेल, दत्तमठी असेल, दत्तांचं मंदिर असेल, या भागातले जे रोड आहेत 5-6 ते रोड मी आधीच मंजूर करून ठेवले होते। माननीय खाडेसाहेब आमचे जे आमदार आहेत, माननीय नामदार चंद्रकांत दादा आहेत, यांच्या निधीतून आधीच मंजूर करून ठेवले होते आणि हे रोड आता आपण पाहत आहेत की होत आहेत। तर इलेक्शन हा एक इव्हेंट होता, आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। काय काय करून लोक निवडणुका जिंकल्या, झालं, सगळी ती वेळ गेली। आज मला सांगायला आनंद वाटतो की निवडणूक संपून 100 दिवस झाले तरी आम्ही कामात आहे। मात्र निवडून आलेले लोक कुठेही प्रभागात विकास कामं करताना दिसत नाहीत। तसंच आज घरपट्टीचा एवढा मोठा विषय होत आहे, वाढीव घरपट्ट्या येत आहेत, कुठेही निवडून आलेली लोक निवेदन देताना किंवा एखादं आंदोलन करताना कुठेही दिसत नाहीत। तेही आम्हालाच करायला लागणार आहे, कारण दारात गेलं की त्यांचं सांगितलं जातं की 2,500 रुपये दिलेत आणि आम्ही काही कामं करणार नाही। मात्र स्वतःच्या दारात 2.5 कोटीचा चांगला रोड करून घ्यायला लागलेत। आम्ही कुठल्या विकास कामांच्या आडवं येणार नाही, मात्र तिकडे तुम्ही
स्वतःच्या दारात जिथं 2.5 कोटीचा रोड करता इथं निदान 2.5 लाखाचा तर रोड करा अशी आमची विनंती आहे. आणि आम्ही निवडणुकीला पडलो असलो तरी आम्ही 5 वर्ष कामात राहणार याची सर्व नागरिकांना ग्वाही देतो.